तात्या म्हणा ना हो, लवकर करणं म्हणा जराशे. त्याचं होऊनच नाही राहिलं. कोणाला प्रगट करू राहिले? हा, भूक लागली ना, पटकन जरा शॉर्टकट मध्ये घ्या. अरे भूक तर मला लागली राजा. काय जेवण करून याले पुरलं असतं. मला का माहित काय एवढा टाइमपास होते म्हणून इथं. हे म्हणे 1-1.5 घंट्याचं काम आहे म्हणे. हे यालेच 1 घंटा लागला. आता इकडे तपस्या चालू आहे. म्हणजे हे तपस्या करणं आता दिवसभर तर इथंच राहा लागेल का काय माहित. म्हणा ना हो पाटील, म्हणा ना जरा आटाप तर घ्या ना म्हणा. धरून आलो ना, जेवण नाही केलं काही नाही. त्याचं भल्लं चालू आहे लंब्यात. बाबा चमत्कार, ओ बाबा चमत्कार, घे ना म्हटलं लवकर जराशे. दुरून आलो ना आम्ही, आम्हाला दुसरं काम आहे ना. चला निघा निघा, लवकर निघा इथून सगळेच्या सगळे. तुम्हाला कोण बोलावलं इथं? नाही बोलावलं काय? लवकर निघा, लवकर निघा इथून. तोपर्यंत माझी साधना पुरी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला थांबाच लागल. फोन लावणं शिंदे साहेबाले, लोकेशन पाठवणं त्याला इथचं. अरे कुठून लावणार आहे फोन? इथं तर नेटवर्कच नाही आहे मोबाईलले. अरे मग आता कसं? अबे नेटवर्कच नाही आहे तर मग कसं काय? आता आपल्यालाच काही ना काही करावं लागन. आता पोलीसवाल्याच्या भरोशावर राहून नाही. नेटवर्कच नाही आहे इथं, जंगल एरिया आहे ना हा. नेटवर्क कसं काय राहणार आहे? आता जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. आपल्यालाच ह्या दोघायले ह्या तिघापासून वाचवायचं आहे. अबे तिघं नाही, चौघा आहे ते. तो बुडा बी तर आहे. तो बुडा तर मला लय पोचलेला दिसू राहिला. एका पायावर ह्या वयात उभा राहू राहिला ना राजा. पाय ना तू. ते काही असो म्हण्या, सोन्याले आणि चेत्याले आता आपल्या ह्या तिघाले वाचून आहे. तो एका पायावर उभा राहा बुडा. हा, एक पायावर उभा राहते ना, तो त्याचा एक पाय बी नाही ठेवायचा आपल्याला. हाच जोश पाहिजे मला, हाच जोश पाहिजे. सोडाचं नाही कोणीही असो तो. हे तिघं मिळून धन काढू राहिले आणि ह्या दोघांची बली देऊ राहिले. हे होता कामा नाही, हे होता कामा नाही. पहिले पाहू तर सही का समोर समोर हा करून काय राहिला. हे कलाकारी पा लागन ना. शाहरुख आहे यायचा पुरा व्हिडिओ काढ. हे पुरं याच्यात कॅप्चर झालं पाहिजे. आपण जर यायले मार मदाळ करू, आपल्यापाशी सबूत असलं पाहिजे का आपण यायले मारलं कहून, जेणेकरून आपल्यावर पोलीस कार्यवाही होणार नाही. अरे म्हण्या यार, जसं पाहिजे तसं क्लिअर नाही उराला नाही याच्यात. झूम करून काढ, झूम करून काढ. जायचं कुठं आहे पण काका आपल्याला? 5 मिनिटं इथं थांबून जाय, माणूस येऊ राहिला एक. मग आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून देतो. इथंच थांब पण 5 मिनिटं. पांटेल्यापाशी घेऊ काय ऑटो? नाही नाही, इथंच थांबव. पांटेल्यापाशी नको घेऊन, कुठंच नको घेऊ, इथंच थांबव. हे 5 जण गेले कुठं? तुम्हाला नाही नेलं का तुम्हीच नाही गेले? ते कामशीर गेले. आपलं काही तिथं काम नव्हतं. तुला सांगीन मी, सगळं सांगीन फुरसतीत मी. हा, कहून गेले काय गेले सगळं सांगीन. आता पांटेला बंद झाल्यावर जरासं बसू आपण. तोपर्यंत ते येऊन जाते, तुला सगळंच माहित पडते मग. मोहन, ह्या त्या पुड्या पाड्या इकनं बंद कर गुटक्याच्या लपून लपून. शिंदे साहेब आणि मोरे साहेब यानं 10 पांटेल्यावर धाड टाकून तिथचा गुटखा जप्त केला व त्याच्या पांटेल्याले व दुकानाले सील लावण्यात आली व त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही व केस लावण्यात आली. हे पाहून घे. हे वरतच हेडिंग आहे पेपराच्या. पाय तू पाच जाय रे थोडंसा, नाही तर आणशीन तू हबळ आता अंगावर. पहिलेच लय मोठं संकट आलेलं आहे, तेच जायचं आहे. संकट? संकट कोणतं आला आता अंगावर लय मोठं? ते सांगतो ना तुला नंतर, शांततेत सांगतो. तुले कने सांगायला काही नाही मोहन. तू कने राजा पुऱ्या गावातच पेरतो ना. जो आला गिराईक त्यापाशी त्याला सांगतं. नाही सांगत ना, सांगा ना काय झालं तर. मला तर माहित पडलं पाहिजे. तू एक काम करजो, तू तात्या आल्यावर तात्यालाच विचारजो कसं आहे. तू जर येले त्याला सांगशील तर तात्या आमच्यावर गरम होते. तू तात्यालाच विचारजो आणि तात्याच सांगते तुले. आणि अधिक एक अत्यंत महत्वाची गोष्ट, हे जे त्याला गुटखा इकणं चालू आहे, वडकीच्या माणसाला जीव राहिलो लपून लपून चालू आहे. आणि हेच तर दिवसा आहे कमवायचे. 6 रुपयाचा आयटम 10 रुपयाला इकू राहिला, 10 रुपयाचा आयटम 20 रुपयाला इकू राहिला. हे प्रकरण इथंच थांबू काय म्हणून राहिलो, कारण हे चालूच आहे. आधी जर का तुले पोलीसवाल्यानं पकडलं तर कोणीच आडवा येणार नाही आहे. कारण तुले तात्यानं पहिलेच समजावलं आहे का सध्या बंद करून ठेव म्हणून. हे पण पोलीसवाले कोणाचंच ऐकून नाही राहिले. व्हिडिओ काढू राहिले, फोटोही काढू राहिले. डायरेक्ट म्हटलं ते न्यूजवाले देऊ राहिले. ते टीव्हीत चालू राहिलं. त्या जर सासऱ्याला दिसलं तिकडे सापडला तू अशा कांडात, आणि सासऱ्यानं पाहिलं त्याला टीव्हीवर, तर मग त्या सासऱ्याला तिकडले लोक म्हणत नाही काय कोणता जवाई केला म्हणून तुम्ही असा. हा का 2 नंबरचे कामं करू राहिला? 2 नंबरचे धंदे होईच नाही ना. हे गुटखा बंदी व्हायच्या अगोदरच मी किती रुपयाचा माल आणून ठेवला होता. मग आता हे मधातच लावून दे गुटखा बंदी. आता आपण काय करा? तुम्हाला माहित आहे ते जर लवकर इकले नाही तर त्या लाल होते. मग लाल झाल्या का खराब होऊन जाते. मग काय 40,000 रुपयाचा माल फेकून देऊ का मी? तुले काय पटते कसं पटते तू त्या पद्धतीनं कर मोहन. हा, आताच मदन भाऊनं पेपर वाचला ना का पोलीसवाले काही ऐकून नाही राहिले. तू तुझे पाच बसजो आता. लाव तोरी आमच्यासाठी 2 पानं लाव चांगले जोरदार. हो काका, तुमचे केस तर जस्टिन बिरबल सारखेच दिसू राहिले. अरे माये केस काले जस्टिन बिरबल सारखे आहे रे. मायवाले पाहून त्यानं केले होते. अच्छा, अहो केले असन बाबा. तुम्ही वया नाही मोठे आहे त्याच्यावाल्या. आणि हे आप्पाजी याचे केस तर मायकल जॅक्सन सारखे आहे. माये केस मायकल जॅक्सन सारखे आहे कारण मी मायकल जॅक्सनचा फॅन आहे, म्हणून माये केस असे आहे. मी म्हटलं आता तुम्ही म्हणता काय का मायकल जॅक्सननं माय पाहून केले म्हणून केस? त्याच्या पहिले जर मी जन्माला आलो असतो तर माई पाहूनच त्यानं केस केले असते.
पण त्याच्यानंतर आलो ना, त्याच्याच्यानं गणित चुकलं आपलं. चला बरं, कसं मोहनले पकडते गुटक्यात ते तर पाहून घेऊ डोळ्यानं. असे कामं बिलकुल नका करू. तिथं आता जाऊच नका. काय म्हणून राहिलो, तिथं बिलकुल भटकाचं नाही आता. उद्या सकाळी जे काय आहे ते नाहीतर त्याचा पुरा शक तुमच्यावर जाईन का हे वामन भिंगोट्याचंच काम होय. आणि मग माहीत आहे ना तुम्हाला काय होऊ शकते. तर तुका म्हणे उगी राहावे, जे जे होते ते ते पाहावे. मोहन दादा, बाबानं 2 विमल सांगितल्या. अरे बाबाले म्हणा पहिले पैसे आहे ना, पहिले तर द्या म्हणा बाबा पैसे. नुसतं घुमवू राहिले, तुले पाठवतेले का? अरे हे काय उधारीचा धंदा आहे का आता? गुटक्यावर बंदी आहे, कसं तरी चालवा लागू राहिलं. 400 BC काम चालू आहे. देतो म्हणे पुढच्या महिन्यात, एवढा महिना थांबून जा म्हणे, थोडेसे काम आहे म्हणे त्याच्यानं. काय राजा, इनमिन 350 रुपये तर आहे. त्याच्यासाठी पांटेल्यावर नाही येऊ राहिले ते, तुले पाठवते. हे घे, पटकन खिशात टाक, टाइमपास नको करू इथं. पटकन खिशात टाक, कोणाला दिसली नाही पाहिजे. लवकर टाक, पोलीसवाल्याच्या गाड्या घुमू राहिल्या. चल येतो मोहनदा. हल्ले खतरनाक लोक आहे बाबा. उधारीत माल लेकरायला आणायला लावते, स्वतः येत नाही. त्याला माहित आहे ना पैसे द्या लागते म्हणून. तू देऊच नको ना रे बाबा, देतच कायले. सांग आता काय अडचण आहे तुले. हे जे पोरगा आहे चेत्या नावाचं, याच्या सपनात हा रोज झोपायला गेला का खेबडी बुडी येते आणि तू मापाशी ये म्हणते. माई आत्मा तू यात आणि तुही आत्मा बाहेर अशी म्हणते. कोण व्हायचे त्या समोर आहे. तू कायले वाटी गेला तिच्यावाल्या ते सांग पहिले. बाबा मी तिच्या वाटी नाही गेलो. धोंडी काढासाठी कडुनिंबाचा पाला पाहिजे होता म्हणून झाडावर चंगलो होतो. कडुनिंबाच्या 2-3 डांगाला तोडला. तेव्हापासून ते रोज माझ्या सपनात येऊ राहिली. जसं माझे डोळे लागले का तेव्हा सपनात येते, तू माझ्यापाशी ये नाही तर मी त्यापाशी येतो अशी म्हणते ते. आणि बस मले विचारलं मी तिले का तुले काय पाहिजे तर ते म्हणते का त्याला शरीर पाहिजे. आता मी मला आलं शरीर तिले देईन तर मग माया कसं. तू ये काय रे. माया अंगात घुसली होती ते. माया अंगात घुसून हे चेत्याले मारू राहिली होती. म्हणजे तिले तुमच्या दोघाले मारायचं आहे. दोघाले बी चमत्कारी बाबा. दोघाले कसं काय. ते तर म्हणे का फक्त मला चेत्यालेच मारायचं आहे. त्याचं शरीर पाहिजे म्हणे मले. नाही, बिलकुल नाही. 1 नंबर हुशार आहे ते खेबडी बुडी. खेबडी बुडी लय शातीर आहे. तुमच्या लक्षात नाही आलं. पहिले ते चेत्याच्या अंगात घुसन, चेत्याची आत्मा बाहेर करन आणि कारणी कवटा करन चेताच्या आत्म्यावर. त्याच्यानंतर ते सोन्यावर हॅवी होईन आणि सोन्याले मारन. असा तिचं वाला दोघाले मारून दोघाच्या आत्म्याशी ते खेलवाड करन. बाबा वाचवा मले. बाबा वाचवा मले. तिले बलवाच लागन, तिले बांधाच लागन आपल्याले. तू झोप चेत्या इथं. सपनात तिले म्हणा ये. बाबा ते आली तर मला मारून टाका. ते मला मारून टाका. मी या इथं काहीच नाही करत तुले. ते झोप तू. जशी तू या सपनात आली ते तिले बला. तिले म्हणा ये तू भेटाली ये. त्याच्यानंतर तिले बंदी करून घेऊ आपण. त्या बरोबर म्हटलं उतरले का म्हण्या. तात्याले का दिसते तसे नाही आहे रे. हां पाटील देवानंद भाऊ. अरे यार पैशाच्या लालचमध्ये ह्या दोघांचा जीव घेऊ राहिले ते. चेत्या झोपला आणले का. लवकर आपल्याला जा लागन म्हणतात, नाही तर चेत्याचे तुकडे करून टाकान तो. पाहू तर सही काय करते तर. जशी त्यानं तलवार काढली तसंच आपल्याला धावत जायचं आहे. एवढं लक्षात ठेव. आणि रपकन ते पकडायची आहे. आपण तात्याला लय चांगलं समजू रे. वाटलं नव्हतं का अशी निघन म्हणून. ते धनाच्या लालचेनं त्या दोघांच्या बळी देऊ राहिले तात्या. तुम्हाला तर माझ्या गोष्टीवर यकीनच नाही. आज पाहिलं ना डोया ना. पुरा व्हिडिओ बरोबर काढ. सगळे जण दिसले पाहिजे. असा सोडपतो यायले तर यानं आठवूनच ठेवला पाहिजे कसं असते तर बली देणं. त्या 2 पोट्ट्याले लहान पोट्ट्याले मारू राहिले हे धनाच्या लालशीपाई. काय कमी आहे तात्यापाशी, पाटीलपाशी, देवानंद भाऊपाशी. पाटीलपाशी तर 50 एकर जमीन आहे. काय कमी आहे याच्यापाशी. तरी हे थोड्याशा धनासाठी त्या दोघांचा बली घेऊ राहिले. आज जर म्हणे आपण गाडीने यायच्या मागे आलो नसतो तर यायचे कारनामे आपल्याला माहीत नसते पडले. तरी तर मला विचार पडला का हे दिवसांदिवस 3 जण एवढे लपती कसे होऊ राहिले आणि आपण तिथच्या तिथंच राहू राहिलो. हे दरवर्षी काही ना काही लेखा घेते आणि आपल्या इकडून काहीच घेणं नाही उरालं तिघाच्या इकडून. त्याच्यात हे काया जादू करण्यात बी मास्टर माइंड आहे. बुड्याले पकडून घेतलं ते ना जंतर मंतर वाल्या. करू दे ना किती जंतर मंतर करते तर ते. त्याचे तंत्र ना हलवले म्या तर माया नाव बी म्हण्या नाही. मी वाट पाहू राहिली होती तुई. ये माया जवळ ये. आजी होय मी तुई. ये लवकर नाही तर मी येतो तुझ्यापाशी. मी येऊ का मी. काऊन तू मायाच मागं काऊन लागली. कारण तू माया नातू आहे.
तू माया नातू आहे म्हणून. अरे मी तर नातू नाही होय, आणि तू माझी आजी नाही होय. तूच माया नातू आहे. तू 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 पहिले हसणं बंद करताय. तू पहिले हसणं बंद कर. लवकर तू मायापाशी ये. मी नाही येत त्यापाशी. मी नाही येत. तू 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 तूच आहे. मी येऊ त्यापाशी. मग मी आल्यावर पैसे तर नाही. तू पैसे तर नाही ना. नाही पाहत. ये तू ये. अरे हा कोणासोबत बोलू राहिला रे? कोणीच तर नाही दिसू राहिला. चेत्याच्या अंगात कोणाला तरी टाकला आहे. आता चेत्याची बली देते. आता हुशार राहायचा सगळे जण. जशी आहे ना तलवार काढली रे काढली, डायरेक्ट आक्रमण करा. तात्या ये का खेबडी बुडी. अरे बापरे. आता तुम्ही कोणीच नाही वाचता. तात्या तूही गेला, सोनिया तूही गेला. तुम्ही चौघा जण गेले आज. मले सोडून दे. मला सोडून दे. नाही तुझे शरीर पाहिजे. तुझे शरीर पाहिजे. अबे काय वय बे म्हणे? हा काय वय हे? कोण होय? अरे बापरे किती भेव लागू राहिलं तिचं वाला. अबे ते चेत्याच्या अंगात घुसू राहिली. याचा अर्थ ते चेत्याला मारन आणि हे सगळं धन घेऊन जाय नाही तिघ जण. मले तर काही समजून नाही राहिलं. हे कसं काय बे? कसं काय? तात्या तर करणी कवटा करायला निघाले रे. म्हणे हे चुडेलीन वय. हे चेत्याच्या अंगात घुसन, चेत्याले मारून टाकन, मग सोन्याले मारून टाकन आणि हे तिघ जण धन घेऊन चालले जाईन. आता ते चुडेली नसून का कोणी असो, त्या दोघायले वाचवायचं आहे आपल्याला. दूर राह तू मागाच्या. दूर राह लवकर. तुले पहिले मारतो, नंतर तू हमेशासाठी माझ्या दूर होऊन जाशील. बाबा चमत्कार वाचवा लवकर. चेत्याले आपल्याला चुडेलींच्या हाताने वाचवा लागल. ते पा तलवार आहे तिच्यापाशी धारदार. जसं 1 2 3 म्हणन रपकने हमला करू. 1 2 3. तुम्ही आता भोसडीचे चेत्याले मारता. ओय काय केलं तुम्ही? चुप, बिलकुल चुप. चेत्या उठ. ये सोन्या इकडे ये. धनासाठी तुम्ही ह्या दोघांची बली देऊ राहिले होते. आज आम्ही बरोबर टायमावर पोहोचलो नसतो तर दोघा जणांना तुम्ही बली दिली असती. काय बोलू राहिला तू? तुला काही माहित आहे काय बोलू राहिला तू? काय केलं ते? हे सत्यानाश करून टाकला पुरा. बिलकुल चुपचाप राहा. तिघ जण चुपचाप राहा. तुमची सगळी साजिश आमच्या लक्षात आली. तुम्ही ह्या दोघांची धनापायी बली देऊ राहिले होते. हा थांबा तुम्ही. का व? कायची चुडेली नव्हे तू? हा बली देऊ राहिली होती. म्हणे दा खरोखरची चुडेल होते. खऱ्या खालची चुडेल होय. कुठं गेली माझ्या पाया खालून? हे वरत पाय म्हणे दा. आता सगळ्याले मारीन आणि माझी शक्ती डबल होय. लय वेळ झाला ना हो काका. कधी येते तुमचा मित्र? बस आता 2 मिनिटं वाट पाहायचो, नाही तर आम्हाला सोडून देतो. 5 मिनिटं म्हणू 1 घंटा झाला ना म्हणून राहिलो. दे बरं मोहन दा. 20 पानपराग दे, 20 विमल दे. थैलीत देतो. अरे थैली कुठं? हातातच दे ना. खिशात टाकतो लवकर निघतो इथून. पोलिसाच्या फेऱ्या मारणं चालू आहे. घिसन तर वांद्यात कामे. थैलीत आणा लागत होती. त्यापाशी असन थैली तर त्याच्यात देऊन दे. वापस आणून देईन थैली. अरे 2-3 थैल्या होत्या घेऊन गेले ते. म्हणून राहिलो 40 पुड्या पाहिजे तुले. दे ना राजा तशाच. गाडीले सेल मारून ठेव. जसं म्हणीन तशीच गाडी समोर घेतो. हे घे लवकर खिशात टाक. बस थांबू इथंच. उतरा मोरे साहेब. रंग्या सापडला हा. शिंदे साहेब तुम्ही? मोरे साहेब तुम्ही? कपडे बदलून या लागलं मोहन तुले पकडासाठी. आखरी सापडलास. पण शिंदे साहेब ते माय नाही म्हणा. ते पुढे ते त्याच्या ना थो इकडे आलता मा पांटेल्यावर. तुम्ही इकत द्या म्हणे. असे झोडपे जिन्ना मोहन. सगळं खरं बोलशील. काय आहे काय नाही आम्हाला सगळंच माहित आहे. का तू किती दिवसापासून गुटकाई कुराला होता? तरी म्या सरपंच साहेबाला फोन लावून सांगितलं होतं का सगळ्याला सांगून द्या का तावडीत जर सापडला सोडीन नाही. मोरे साहेब सरपंच साहेबाला फोन लावून बोलावा. ते दाखवायचं आहे त्याच्या गावातला कारनामे. आणि त्याचा हा परम मित्र होय मोहन. काय हा खुलेआम गुटकाई कुराला होता. त्याच्या लय गॅरंटी घेते ना यायची का माझे दोस्त मित्र असे नाही तसे नाही. लावा फोन लावा. बोलावा जाईल इथं. शिंदे सर सरपंच साहेबाला फोन नाही लागू राहिला. कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते. कवरेज क्षेत्राच्या बाहेर? आता काय रात्रीचे काय वावरात गेले का जंगलात गेले? हे जाऊ द्या. आपला मोबाईल काढा, याचा व्हिडिओ काढा आणि याचा फोटो काढा माल पकडताना. चले ये लवकर खाली ये.
जाऊ द्या ना शिंदे साहेब, काही घेऊन इथंच निपटून टाका ना. कायले तिथपर्यंत निवडून राहिले तुम्ही? हा, इथंच निपटून टाका. काय तर पाहिजे तुम्हाला ते मी देऊन देतो खर्चा पाण्याले. मले मले खर्च पाण्याला देतो इन्स्पेक्टर शिंदेले. चालेल, लवकर खाली ये, लवकर 2 मिनिटात. जाऊ द्या ना मोरे साहेब, काही घेऊन करून टाक ना इथं. तो शिंदे साहेब कायले निवडून राहिले मला? हा, करून टाक ना इथंच. काय आहे ते? आता जे काही निर्णय आहे ते आता पोलीस ठाण्यात गेल्यावरच लागल. चल काढा मोरे साहेब, व्हिडिओ काढा आणि फोटोही काढा. याच्या पांटेल्याला लवकरात लवकर सील लावा. मला मारता तुम्ही? थांबा, इथं चेत्याची बली दिली, माई आत्मा चेत्यात गेली का सगळ्याले खतम करून टाकतो, सगळ्याची बली देतो. अरे मला काऊन असं उलटा लटकवलं ते बी आगीच्या वरता? तुले भाजून खातो. लय दिवस झाली मी उपाशीच आहे. तुले भाजून खातो. आम्हाला माहित नव्हतं तात्या का तुम्ही असे आहे म्हणून. मला माहित नव्हतं. तुम्ही तिघाच्या तिघ बी ह्या दोघांची बली द्यायला आणली इथं, ते बी धनासाठी तुम्ही ह्या 3 जणांची बली द्यायला आणलं. अरे हराम खोराय हो, तुम्ही तिघं आले कायले इथं? चांगलं चालू होतं ना. त्या खेबड्या बुडीले मंतर मारून ते बाबा चमत्कारी आता पकडून राहिले होते. हा, तुम्ही आले आणि त्या बाबा चमत्कारीले मारलं आणि त्या खेबडी बुडीले मारलं. हा, खेबडी बुडील तर काही नाही झालं, बाबा चमत्कारी काय माहित गेले का नाही गेले. तर आता ते जर आता गेले असन तर झालं आता आपल्या सगळ्याचीच बली जाईन. पण तुम्ही तर इथं धन काढासाठी या दोघायला बली देऊ राहिले ना? अरे नालायक वाण्याच्या आहे हो, याची बली द्यायला आणलं होतं काय? याच्या मागं खेवडी बुडी लागली आहे, ते सोडवासाठी आलो होतो. हा, तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला हे? हा म्हण्याच होय पाटील, हे 3 जण म्हणे धन काढू राहिले म्हणे, ह्या दोघांची बली देऊ राहिले म्हणे, त्याच्यात हे 2 पोट्टे कवळे जाय म्हणे. आतावरी सगळं रपातपाय होत होतं. ह्या दोघांच्या मागचं ते खेबडी बुडी निघून जात होती. ते तुमच्या ज्यानं झालं सगळं. आणि एकच होता हा, तो तांत्रिक बुडा, त्याला झोपून टाकलं तुम्ही फायटा मारून. पण तुम्हाला सांगितलं कोण? मोहनदानं सांगितलं काय का ह्या दोघांची बली देऊ राहिले म्हणून? बे यार, कसे रे यार तुम्ही, कसे? जिथं पाहिलं तिथं बरोबर टायमावर नाही येत, भलकुकडेच येता. झालं तुमचं. आता चेत्या तुया खेळ खतम. माई आत्मा तुही आत्मा बाहेर. त्याच्या बाद सोन्याची तंदुरी खातो, त्याच्यानंतर ह्या 6 जणांची बली. मी अधिक शक्तिशाली होईन. बाबा चमत्कार, उठा लवकर. मा दोस्ताची बली देऊ राहिले, उठा लवकर. अरे फाईट चांगलीच ताकद न बसली त्याईले, ते काही उठत नाही आता. झालं ते काय उठले नाही तर आपण हमेशासाठी झोपलो म्हणून समजून जा. वाचवा बाबा चमत्कारी, वाचवा. ओम भट स्वाहा. सोड मला बाबा चमत्कारी, सोड मला बाबा चमत्कारी, सोड. ओम भट स्वाहा. वाचवा मला, वाचवा. बाबा चमत्कारी, आम्हाला सोडा. ओम भट स्वाहा. धन्यवाद चमत्कारी बाबा. ते सगळं बरोबर आहे. एवढं सांगा का मला लात कोण मारली होती? ते गलतीच्यानं झालं बाबा चमत्कारी. तसा काही उद्देश नव्हता माझ्या माराचा, पण आम्हाला वाटलं तुम्ही तांत्रिकच आहे आणि ह्या दोघांची बली देऊ राहिले, त्याच्यानं आम्हाला असा गैरसमज झाला. बरं झालं मारली तर त्या कमरीचा त्रास होता, झाला बरोबर लेखा तो. आता डबल तर नाही होईन ना बाबा चमत्कारी येईल त्रास? नाही, आता ते खतम झाली. आता तिचा काहीच त्रास नाही राहील तुम्हाला. जय बाबा चमत्कारी. अरे